एफडीए कडून कॅन्टीनमधील पनीर तेलासह खाद्यपदार्थ सील, सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार, तर 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी. संजय गायकवाड शिवसेनेचे नाहीत, एसएनसी गटातले. उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून मोठं षड्यंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा, कॅन्टीनमधील वेटर भिडले. संजय गायकवाडांच्या राड्यानंतर आणि एफडीच्या तपासणीनंतर कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटर आपापसात भिडले. मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं. मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखाडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांचं शिष्टमंडळ विधानभवनात. मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीसाठी दालनात आंदोलनकर्ते दाखल. थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट होणार. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय. महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा. नागरी गावठाण हद्दीतील लाखो नागरिकांना दिलासा. विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात जोरदार पाऊस. अनेक भागात पूरस्थिती. बोटीच्या माध्यमातून नागरिकांचा रेस्क्यू. गडिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडीमध्ये मृत्यूनंतरही मरण यातना संपेना. मंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा रस्ता नाहीच. उपचारासाठी आणि रुग्णालयातून मृतदेह चिखलातूनच आणण्याची वेळ. विद्यार्थ्यांनी सांगितलेलं खोटं वाटलं म्हणून अभियंता रस्त्याची पाहणी करायला गेले आणि ट्रक कोसळला. बीडच्या वडवणीजवळील घटना, तर अभियंत्यासह पाहणी करणारे थोडक्यात बचावले. आणि अंबरनाथमध्ये 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण. लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत समोर. मुलाच्या हाताचा घेतला चावा. पावसाच्या बातम्या बघणार आहोत. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलेले आणि अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने आता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. यामध्ये नागपूर असेल, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांच्या अनेक भागामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक घरं ही सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. दरम्यान प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. रस्ते पाण्याखाली गेलेले असून अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार आता उघड्यावरती आले. दरम्यान पावसाचा जोर पुढील काही काळ असाच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पावसामुळे नद्यांच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आणि धरणांमधून मोठ्या प्रमाणात सध्या विसर्ग सुरू आहे. हे काही दृश्य समोर येत आहेत. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. तर यवतमाळच्या झरी, जामणी तालुक्यामध्ये सकाळपासूनच मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आणि मांडवी या ठिकाणून वाहणाऱ्या खोनी नदीला आता पूर आलेला आहे. नदीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे आता उघडले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला आणि नदी नाल्यांना पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले या गावात सुद्धा वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून संततधार पाऊस असाच सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदी तसंच इतर नद्या, नाले हे सगळे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत. मात्र सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून खरीप पिकाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत.
तर वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावांना याचा फटका बसलेला आहे। नदीकिनारी असलेली लाडज असेल, पिंपळगाव, भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अहेर यासह अनेक गावांमध्ये ही आता प्रभावित झालेली आहेत आणि 14 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। गरज पडल्यास आणखीन काही लोकांना रेस्क्यू केलं जाऊ शकतं। त्यामुळे मुळजा गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी या मार्गावरील वाहतूक आता ठप्प झालेली आहे। तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ झाल्यास पूरस्थिती उद्भवू शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम पूरस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। ब्रह्मपुरीमध्ये 312 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडलेला आहे। सगळ्या तालुक्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालाय। 2 दिवस ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट होता आणि विशेषतः वैनगंगेमध्ये पण 15,000 क्युमेकचा प्रवाह सुरू आहे आता विसर्ग। आणखी तो वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठचे जे गाव आहे पिंपळगाव, आरेर, भालेश्वर, चिखलगाव इथल्या काही कुटुंबांना आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी। आता लाडज एक गाव आहे की आता जमीन मार्गाचा संपर्क त्यांचा होत नाही। आता आपण जाऊन त्यांचा आढावा घेतलेला आहे माहिती, तर ते सुरक्षित आहेत। तर वर्ध्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर आला आणि देवळी हिंगणघाट या 2 तालुक्यांच्या सीमेवरती यशोदा नदी पात्रालगत असलेल्या चानकी या गावाजवळ 4 बांधकाम मजूर पुराच्या बाजूला अडकून पडलेले आहेत। दुसऱ्या बाजूला तर रात्रीपासूनच हे मजूर दुसऱ्या बाजूमध्ये त्या ठिकाणी अडकून पडलेत। सकाळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या 4ही मजुरांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय। तर 4ही जणांना सध्या सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि घटनास्थळावरूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो आहे। त्यामुळे नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहे। मी चानकी या गावी आहेत, ज्या ठिकाणावर हिंगणघाट चानकी हा मार्ग जातो आणि या मार्गावर पुलाचं काम चालू आहे। या पुलाच्या कामासाठी छत्तीसगड येथून 4 मजूर या ठिकाणी आले होते। आपण पाहू शकतो की त्या रस्त्याच्या पलीकडे जे 4 मजूर जे त्या दिसून येत आहे ते एका शेतातील बंड्यामध्ये सध्या आहेत, परंतु त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं जे पथक आहे ते या ठिकाणी काम करताना दिसत आहे। पोलीस प्रशासन आहे, तहसीलदार आहे आणि अन्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। मोठ्या प्रमाणात त्यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीनं जो पूर आला आहे त्याच्यामुळे जो हे जे पाणी जे आहे या ठिकाणून वाहताना दिसत आहे आणि इकडे जर बघितलं तर या ठिकाणाहून सुद्धा त्यांना रेस्क्यू करण्यासाठी कशा पद्धतीनं व्यूहरचना आखता येईल हे सुद्धा बघितले जात आहे। एकंदरीतच पाहता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे वाताहत झालेले आहे आणि रेस्क्यू जे ऑपरेशन राबविले जात आहे त्यासाठी मात्र कर्मचारी अधिकारी या ठिकाणी परिश्रम घेताना दिसत आहेत। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, चानकी, वर्धा। तर इकडे नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आणि या पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मात्र आता काही वेळापासून पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे काही भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। नागपूर महानगरपालिकेकडून पंपाने पाणी काढण्याचं सुद्धा काम सुरू आहे। सुरू होता आणि यामुळे नागपुरात पूर स्थिती निर्माण झालेली होती। अनेक भागांमध्ये नागपुरातील अंडरपास असो की नागरी वस्त्या असो या भागांमध्ये पाण्याची स्थिती वाढलेली होती। पूर स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता, परंतु आता नागपुरात मागील 1.5 तासापासून पाऊस थांबलेला आहे आणि यामुळेच नागरिकांना आता थोडासा दिलासा मिळालेला आहे। याचबरोबर नागपूर महानगरपालिकेने सुद्धा युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे। मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। यामध्ये नागपुरातील नागरिकांना आता दिलासा मिळत आहे आणि त्यासोबतच नागपुरातील अनेक रस्ते आता सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर आहेत। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे आणि या मुसळधार पावसाचा मोठा फटका खरं तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसतो। अनेक तालुक्यांमधील मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। यामध्ये देवरी तालुक्यातील बेलारगोंदी पूल सध्या 2 ते 3 फूट पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय आणि या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांना सुद्धा बसताना दिसतोय। अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाहीयेत। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा केलंय। 3 दिवसापासून संततधार पाऊस येत आहे आणि हा जो देवरी मंगेशरी रोड आहे या मार्गावरील जवळपास 20 ते 25 गावं आहेत। या 25 गावातील
लोकांचा संपर्क तुटलेला आहे आणि संपर्क तुटल्यामुळे मुख्य गावाशी येणारा जो त्यांचा रोजचा संपर्क आहे तो थांबलेला आहे आणि त्यांना देवरी गावाला येण्यासाठी 30 ते 40 किलोमीटर अंतराचा फेरा मारून यावं लागत आहे. गोंदियानंतर यवतमाळमध्ये जाऊया. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा संततधार पाऊस सुरू आणि जिल्ह्यातील 18 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण हे 100% भरलं असून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी शेत जे आहे ते पाण्याखाली गेलंय. त्यामुळे या पावसामुळे पांढरकवडा तालुक्यातील मांडवा या जवळून वाहणाऱ्या खुनी नदीला आता पूर आलेला आहे. या पुरामुळे पाटणबोरी ते मांडवा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना आता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सायखेडा धरण आता 100% भरलेला आपण सध्या दृश्यांमध्ये बघतो. त्यामुळे खुनी नदी जी आहे ती सुद्धा आता पूर्ण क्षमतेनं वाहू लागलेली आहे. इकडे जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणामध्ये पाण्याची आवक आता वाढली. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हातनूर धरणात पाण्याची आवक वाढली आणि धरणातून 6,357 क्युसेक विसर्ग सध्या तापी नदीपात्रामध्ये सोडण्यात येतोय. तर तापी नदीमध्ये विसर्ग सुरू असल्यामुळे तापी नदीवरील बंधारे आता ओव्हरफ्लो झालेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. हातनूर धरणाचे पाणलोट क्षेत्राचे 9 केंद्रावरती 111 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच रानपूर असेल, देडतळाई असेल, अकोला असेल, लखनपूर असेल या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे. तसंच धरणाचे नियंत्रण ठेवण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे उघडून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या तापी नदी पात्रामध्ये आपण बघू शकतो जे बंधारे आहेत ते बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि याचाच परिणाम पुढे जे या तापी नदीला लागत असलेला शेडगाव बॅरेक या शेडगाव बॅरेकमध्ये ही तापी नदी पात्राचं पाण्याची वाढ झाल्याने बांधाऱ्याचे शेडगाव बॅरेकचे 3 दरवाजे उघडून 4,581 क्युसेक्सने तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच या मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्याने पाटबंधारे असेल व जिल्हा प्रशासन असेल यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. कोणीही या तापी नदीचे किनारे जाऊ नये जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ शकते. यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ.